श्री शिवाजी शिक्षण संस्था व सौ विनुताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सौ विनुताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। श्री शिवाजी शिक्षण संस्था कराड आणि सौ विनुताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सौ विनुताई चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेतलेले आहेत आणि त्याची माहिती आपल्याला देण्याच्या उद्देशाने इथं एक भेट केली। आपला सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी दुसरे संस्थेचे सचिव श्री मुलासाहेब नंदकुमार पटाणे, अरुण काका पाटील, डॉक्टर अशोकराव डोबल, भास्करराव कोकणी, दिलीपराव चव्हाण, जयंत काका पाटील, त्याचप्रमाणे अशोक पोदार, कॉलेजचे प्राचार्य केंद्र सर, सुसुरोदे मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, 2 फेब्रुवारी 26 रोजी सौ विनुताई चव्हाण यांचा जन्म झाला आणि जन्मशताब्दी वर्ष 2 फेब्रुवारी 25 पासून 26 पर्यंत साजरा करण्याचा निर्णय हा शिवाजी शिक्षण संस्था आणि विशेषतः सौ विनुताई चव्हाण आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आणि सौ विनुताई चव्हाण ट्रस्ट याच्या वतीनं वर्षभर कार्यक्रम घेण्यात आला आणि त्याची माहिती देण्याच्या निमित्तानं आपल्याला बोललेलं आहे। यामध्ये वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम मी आपला सर्वांच्या पुढे ठेवतो, पण त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी बदल केला जाईल किंवा कार्यक्रमामध्ये वाढ केली जाईल आणि 10 मार्च 25 रोजी समाजामधल्या ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। एप्रिल 25 मध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। त्याच पद्धतीनं 1 मे 25 रोजी देवराष्ट्रे, त्याच पद्धतीनं विरुंगळा सौ विनुताई चव्हाण स्मारक पब्लिक ट्रस्ट, यशवंतराव सांस्कृतिक समाधीस्थ विनुताई चव्हाण कॉलेज इथं काही भेटी देण्यात येणार आहेत। 1 जूनला ज्या दिवशी सौ विनुताई चव्हाण यांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी त्यांचा जन्म ज्या फलटण शहरामध्ये झाला तिथून एक ज्योत इथं आणण्यात येणार आहे आणि त्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी सर्व पुढाकार घेणार आहेत। त्याच पद्धतीनं एक विनुताई चव्हाण ट्रस्ट मध्ये सुगम गीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो दरवर्षी, तोही यावर्षी केला येणार आहे। जुलैमध्ये महिला बचत गट, 1 दिवसीय कार्यशाळा, महिला बचत उत्पादन, साहित्य प्रदर्शन, वृक्षारोपण असे कार्यक्रम आहेत। ऑगस्ट मध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे, त्यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक व खुला गट असे 3 गट त्यामध्ये असतील। त्याच पद्धतीनं सप्टेंबर मध्ये जप साधना उपक्रम कराड परिसर महिला त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे आणि त्या दरम्यान राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा ही घेण्यात येणार आहे। ऑक्टोबर 25 मध्ये मध्यवर्ती युवा महोत्सव याचं आयोजन आणि रक्तदान शिबिर असे कार्यक्रम घेण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे 25 नोव्हेंबर 25 रोजी एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे आणि आंतरविभागीय महिला क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे। डिसेंबर 25 मध्ये ही ज्योत अनंताची ग्रंथ प्रकाशन समारंभ व जात्यावरच्या ओवी संग्रह प्रकाशन सोहळा ही त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। जानेवारी 26 रोजी लोककला जागर कार्यशाळा, सौ विनुताई चव्हाण जिल्हास्तरीय उपक्रम स्पर्धा आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर त्या घेण्यात येणार आहेत। 1 फेब्रुवारी 26 रोजी जन्मशताब्दी सांगता समारंभ घेण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रमुख अतिथीमध्ये आदरणीय पवार साहेबांना होणार आहेत। पवार साहेब मध्ये आधी त्या ठिकाणी येतील। सौ विनुताई चव्हाण यांच्या
या जन्मशत वर्षाच्या निमित्ताने विशेष स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे आणि सौ विनुताई चव्हाण आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये त्या प्रांगणामध्ये सौ विनुताई चव्हाण यांचा अर्धपुतळ्याचा अनावरण सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने विविध कॉलेजमध्ये प्राध्यापकांचे व्याख्यानांचे आयोजन असे करण्यात येणार आहे। सौ विनुताई चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने संगीत स्पर्धा, वृक्षारोपण, पालक महिला व्याख्यानमाला, हस्तकला प्रदर्शन, पोस्टर प्रेझेन्सी इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन हे केलेलं आहे। तर अशा प्रकारचे हे कार्यक्रम 1 वर्षामध्ये घेतले जातील आणि त्यामध्ये वेगवेगळे बदल केले जातील किंवा त्यामध्ये वाढही त्या ठिकाणी केली जाईल। आपण सर्व कराड शहर परिसरामधले सर्व मीडियाचे प्रतिनिधी आहात। आपल्या माध्यमातून हा उपक्रम राज्यामधल्या सर्व जनतेपुढे जावा या उद्देशाने इथं आपल्याला निमंत्रण केलं। आपण याला योग्य ती प्रसिद्धी त्या ठिकाणी द्यावी आणि ज्या सौ विनुताई चव्हाण यांनी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना जन्मभर साथ दिली त्यांची स्मृती आपण दरवर्षी 1 जूनला साजरी करतो, परंतु 1 वर्षभर साजरी करण्याचा उपक्रम हा या ठिकाणी दोन्ही संस्थांच्या वतीने घेण्यात आलेला आहे। धन्यवाद। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।